नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा खूप सुंदर अशी बाई डिझाईन बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपण जेवढी म्हणजे बाई लांब पाहिजे असेल ना तेवढी आखून घ्यायची आहे. आणि इथं बघा अस्तरवरती मी कट करून घेतले आहेत पॅटर्नवरूनच. फक्त लांबी मोजून घ्यायची. नंतर बघा इथं मेन फॅब्रिक आहेत ना त्याच्यावरती आपण हे साडीचं कट करून घेणार आहोत बाई व्यवस्थित ठेवून ना. खूप सोपी आहे, दिसायला पण छान दिसते ही बाई डिझाईन. नक्की ट्राय करून बघा. याला बघा जास्त वेळ पण लागत नाही आणि एक्स्ट्राचं कापड वगैरे पण सुद्धा लागत नाही, अगदी पटकन तयार होते. इथं बघा आता आपण कट करून घेतले आहेत बाई अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण कट करून घेतला आहे. आता इथं कॅनव्हास घेतला आहे बघा. आता इथं मी 10 इंचावरती बघा मार्किंग करून घेतलं आहे. रुंदीला आहे ते आपण 1.5 ते 2 इंच घेऊ शकतो बघा. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा. कॅनव्हास आहे ते डबल फोल्ड घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने बघा. आता इथं आपण काय करायचं आहे, 2-2 इंचावरती किंवा 2.5-2.5 इंचावरती बॉक्स तयार करायचे आहे अशा पद्धतीने. नंतर आपण काय करायचं आहे, इथं मी 2-2 इंचावरती असे निशाण आखून घेतले आहेत. नंतर आपण याचा सेंटर काढायचा आहे अशा पद्धतीने बघा. सेंटर काढायचा आहे सगळ्या याचा कप्प्यामध्ये. आता या ठिकाणी बघा अशा आपण तिरकस अशा रेषा आखून त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी टोटल बघा 4 त्रिकोण आहेत ना ते तयार करून घेतले आहे. साईडला थोडंसं अर्धा इंच आपण खाली सोडून दिलं आहे अशा पद्धतीने. आता कट करताना आपण कसं आहे, थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आता इथं बघा असे त्रिकोण आहेत ना आपल्याला कट करून घ्यायचे आहे. चला तर या ठिकाणी बघा आपण हे त्रिकोण आहेत ना हे कट करून घेतले आहेत. या पद्धतीने बघा डिझाईन तयार झाली आहे. वरच्या साईडने बघा ओपन दिसत आहे तुम्हाला. आता इथं काय कसं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही पण कापडांचा व्यवस्थित. आता खालचं कापड आहे ते बघा आपण व्यवस्थित ठेवलं आहे सुईचं. वरून अस्तर ठेवलं आहे आणि सेंटरलाच बघा आपलं हे आहेत ना पॅच आपण तयार करून घेतलेला आहे कॅनव्हासचा, तो ठेवायचा आहे. तुम्ही तो प्रेस वगैरे पण करून घेऊ शकता. इथं पिनअप वगैरे लावून तुम्ही हे करू शकता वाटलंच तर. इथं बघा व्यवस्थित सेंटरला ठेवून कडेकडे आपण ना कॅनव्हासच्या शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आता आपण कडेकडे शिलाई मारून घेतली आहे. तर तिथं कडेकडे आपल्या बघा आता शिलाई मारून झालेला आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपण व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कोणी वगैरे कट नाही झाले पाहिजे. आपली जी शिलाई आपण मारली आहे त्याच्यावरती आपली कातर गेली नाही पाहिजे. एकदम कडेकडेने व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्यायचं आहे. हे ब्लाऊजचा पुढे दाखवते तुम्हाला, गळा वगैरे पण कसा स्टिच केलेला आहे ते पण दाखवते. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला कट करून झालं आहे. जिथं खाचे आहेत ना तिथे आपण कट देऊन घ्यायचे आहे. याच्याने कसं आपले व्यवस्थित कोणी वगैरे आहेत ना सेप व्यवस्थित निघतो. बघा आता अशा पद्धतीने आहेत ना कॅनव्हास आतमध्ये हे करून घ्यायचं आहे. अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. बघा इथे एक्स्ट्राचं कुठलंही आपण हे लागत नाही. हात शिलाई वगैरे करायची पण गरज येत नाही, काहीच नाही. कशाच्या मदतीने आपण हे कोणे वगैरे आहेत ना व्यवस्थित काढून घ्यायचे आहे स्क्रूड्रायव्हरने वगैरे.
आता पिन काट्याने वगैरे असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कोणे. आता बघा इथं सर्व कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि नंतर याच्याने आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यावर दाबटीप देऊन घेऊ आपण व्यवस्थित. आता इथं बघा आपण दाबटीप देऊन घेत आहे. तुम्ही याच्यावरती लेस वगैरे पण लावू शकते बघा मॅचिंगची. पण मी इथं काही लेस वगैरे लावणार. मी फक्त मनी वगैरे किंवा आपण शो बटन असतात ना त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. इथं बघा आपलं साडीचं कापड आहेत ना ते अर्धा इंच उरलेलं आहेत ना ते नंतर आपण आजच्या साईडने फोल्ड करणार आहोत. म्हणून अर्धा इंच आपण खाली एक्स्ट्रा सोडायचं आहे. तर या ठिकाणी आपली बघा दाबटीप देऊन झालेले आहेत. अशा पद्धतीने बघा वरचा भाग बघा ओपन होता तो थोडंसं जॉईंट करून घेतला मी. जे एक्स्ट्राचं कापड होतं बघा अर्धा इंच काट होता तो आपण इथं एक फोल्ड करून आपण इथं शिलाई मारून घेतली आहे. आता इथं कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे साडीचं कापड आहे ते आपण कट करून टाकणार आहोत. तर या ठिकाणी बघा आता इथं आपण बटन वगैरे किंवा इथं मनी लावणार आहेत बघा. मी इथं गोल्डन कलरचे मनी आहेत माझ्याकडं. ते इथं आपण सुईद्वारे धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. दोन्ही टोकांमध्ये व्यवस्थित जॉईंट करायचे. इथं बघा 4 पदरी धागा घेतलेला आहेत मी व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. तुम्ही तर शो बटन पण लावू शकते बघा. इथे आपल्याकडे डिझायनर साडीचे मॅचिंगचे अशा पद्धतीने बघा सर्व मणी मी लावून घेते. या ठिकाणी बघा सगळे मणी मी इथे लावून घेतले आहेत. आणि तुम्हाला याची डिझाईन पण दाखवते बघा ब्लाऊज कसा शिवला तो. अशाच पद्धतीने बघा पाठीमागचा गळा पण इथं आपला तयार झाला आहे. आणि बाई बघा किती छान दिसत आहे ब्लाऊजचा लूक. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.